नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रॉलॉजर अभिलाष बागजिलेवाले घेऊन आलो आहे तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ. 2026 प्रत्येकाला उत्सुकता असते की आपलं हे नवीन वर्ष कसं जाणार आहे. या नवीन वर्षामध्ये आपण जे प्लॅन केलेलं आहे त्या गोष्टी होतील की नाही होतील, किंवा यावर्षी आपण काय प्लॅन करायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्या मनात चालू असतात आणि आपल्याला उत्सुकता असते की 2026 कसं जाईल जाणून घ्यावं. तर आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या 6 राशींबद्दल जाणून घेणार आहोत की 2026 मेष राशीपासून कन्या राशीपर्यंतच्या लोकांना कसं राहणार आहे, आणि पार्ट 2 बनेल त्याच्यामध्ये तूळ राशीपासून मीन राशीपर्यंत कसं राहील त्याच्यामध्ये त्यांना माहिती पडेल. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला बिलकुल विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा पण येतील तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मोबाईलवरती मिळत जाईल. तर सगळ्यात पहिली राशी आहे ती आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष जे आहे ते उत्तम आहे. करिअरसाठी चांगलं आहे. करिअरसाठी नवीन संधी मिळू शकतात. करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर ज्यांना फॉरेनला जायचे योग आहे, प्रयत्न करत आहे, त्यांना फॉरेनला जाण्यासाठी चांगला योग बनेल या काळामध्ये. फॉरेनला जाऊन चांगला जॉब, त्यांना चांगल्या सॅलरीचा जॉब मिळू शकतो या काळामध्ये. जे लोक विवाहासाठी बरेच दिवसांपासून प्रयत्न करत आहे, यावर्षी 2026मध्ये त्यांचं लग्न होऊ शकतं. त्याचबरोबर या काळामध्ये राहूची स्थिती पण लाभस्थानात मेष राशीच्या लोकांना राहणार आहे. तर 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या लोकांना खूप चांगलं जाणार आहे आणि गुरुची स्थिती पण चांगली राहील. शनी 12व्या स्थानात गोचर करताय, तर फॉरेनला जाण्यासाठी चांगला काळ दिसून येतो. त्यामुळे ओव्हरऑल मेष राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष चांगलं जाणार आहे. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष 3 गोष्टीसाठी चांगलं आहे. एक, यांची फायनान्शियल ग्रोथ खूप चांगली होईल, कारण शनीची स्थिती 11th हाऊस लाभस्थानात असल्यामुळे फायनान्शियल गेन खूप चांगला होईल. पैसा यांचा टिकेल आणि स्टेबिलिटी पण चांगली मिळेल यांना. या काळामध्ये प्रमोशन वगैरे मिळू शकतं वृषभ राशीच्या लोकांना. आणि तिसरी गोष्ट, या काळामध्ये जून 2026च्या नंतर लग्नाचे चांगले योग बनताना दिसून येत आहे. तर जून 2026 नंतर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न केले तर या काळात तुमचं लग्न होऊ शकतं. त्यानंतर तिसरी राशी आहे ती आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांना 2026 हे वर्ष जून 2026पर्यंत मिथुन राशीच्या लोकांना लग्नाचे चांगले योग जुळून येतील, किंवा प्रयत्न केले तर या काळामध्ये लग्न ठरू शकतं, फिक्स होऊ शकतं किंवा लग्न होऊ शकतं. आणि जून 2026च्या नंतर मिथुन राशीच्या लोकांना गुरु जेव्हा धनस्थानामध्ये येईल तेव्हा आर्थिकदृष्ट्या खूप चांगला राहील. कुटुंबामध्ये काही ना काही लग्न झाल्यानंतर संततीचे योग पण त्या काळात चालू होताना दिसून येतात. त्याचबरोबर धनस्थानात गुरु येईल आणि मिथुन राशीच्या लोकांना करिअरचा ग्रह पण गुरु असतो जो धनस्थानात येईल, तर करिअरमध्ये पण या काळामध्ये प्रमोशन मिळणे किंवा मोठा पॅकेजचा जॉब मिळणे, किंवा बरेच वर्षापासून तुम्ही एक पर्टिक्युलर कंपनीमध्ये प्रयत्न करत होता ते तुमचे प्रयत्न या काळामध्ये सक्सेस होऊ शकतात. तर मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती चांगली होणार आहे, लग्नाचे चांगले योग बनणार आहे आणि करिअरमध्ये चांगला पॅकेजचा जॉब मिळू शकतो, हे योग दिसतात. त्यानंतर कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांना जून 2026 नंतरचा पिरियड जास्त चांगला आहे, कारण तोपर्यंत त्यांना 12वा गुरु असल्यामुळे जून 2026 नंतर आर्थिक स्थिती चांगली होईल, लग्नाचे चांगले योग बनतील. त्याचबरोबर या काळामध्ये भाग्य तुमचं खूप साथ देईल. भाग्याची साथ, लक फॅक्टर तुमचं खूप स्ट्रॉंग होऊन जाईल. या काळामध्ये जून 2026च्या आधी, म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2026 या काळात घराचे योग पण दिसून येतात, वाहन सुखाचे योग दिसून येतात, फॉरेनला जायचे पण योग दिसून येतात. तर प्रयत्न केले तर या गोष्टी पण या काळामध्ये होऊ शकतात. त्यानंतर सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना या काळामध्ये प्रॉपर्टी घेण्याचे चांगले योग बनतील 2026मध्ये. त्याचबरोबर नोकरीमध्ये काहीतरी चेंजेस दिसत आहे, की एक तर तुम्ही नोकरी सोडून बिझनेसमध्ये येऊ शकता किंवा बिझनेसमध्ये तुमचा ग्रोथ चांगला होऊ शकतो या पिरियडमध्ये. त्याचबरोबर जे लोक परदेशात राहत आहे त्यांना व्हिसा वगैरे मिळत नाही आहे, तर या काळामध्ये त्यांनी व्हिसाला अप्लाय केलं तर व्हिसा त्यांना या काळामध्ये मिळू शकतो. तर सिंह राशीच्या लोकांना प्रॉपर्टीचे योग बनत आहे. त्याचबरोबर बिझनेस
किंवा नवीन जॉबचे चांगले योग बनत आहे. आणि तिसरं, जे विजासाठी प्रयत्न करत आहे त्यांना या काळामध्ये विजा मिळू शकतो. त्यानंतर 6वी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये 2026मध्ये जून 2026पर्यंत यांना प्रॉपर्टीचे, वाहन सुखाचे, प्लॉट घेण्याचे चांगले योग दिसून येत आहे. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे, प्लॅन करत आहात तुम्ही, तर जून 2026पर्यंत तुम्हाला प्रॉपर्टी घेण्याचे चांगले योग दिसून येतात. त्यानंतर जून 2026 नंतर जेव्हा गुरु कर्क राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात येईल, त्यावेळी तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला या काळात मिळू शकतात. किंवा तुम्ही पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचा चांगला रिटर्न तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. आणि आर्थिक स्थिती जून 2026 नंतर तुमची चांगली होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर या 2026मध्ये जे लोक संततीसाठी ट्राय करत आहे, जून 2026 नंतर संततीचे चांगले चान्सेस दिसून येत आहे. तर कन्या राशींना 2026 हे वर्ष चांगलं दिसून येत आहे. त्यांनी प्रयत्न केले तर या काळात प्रॉपर्टी होऊ शकते चांगली, त्यांची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. आणि संततीसाठी प्रयत्न केले तर जून 2026च्या नंतर संतती होण्याचे चान्सेस पण दिसून येतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पार्ट 2 लवकरच येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इतकंच. धन्यवाद.